रन नहीं आई है, जाकर शरीर पर गेंद टकराई थी और बल्ले का कोई भी संपर्क नहीं हुआ था। बिंदी गेंद की समाप्ति होती हुई श्रीकांत गुरव गेंदबाजी की मोर्चा संभालने के लिए तैयार है। फील्डिंग की रचना अगर देखी जाए तो शॉट थर्ड में आना है, गली है, शॉट पॉइंट है और शॉट एक्स्ट्रा कवर है, मिड विकेट है, शॉट स्क्वायर लेग है, डीप मिड विकेट है, वाइडिश लॉन्ग ऑन है या इस प्रकार। श्रीकांत फिर से एक बार, श्रीकांत ने स्टंप टू स्टंप के लिए गेंद डाली है, डायरेक्ट जाकर नॉन स्ट्राइक एंड के जो स्टंप खड़े थे वहां पर जाकर गेंद टकराई थी। उसी की वजह से ये गेंद सीमा रेखा तक नहीं पहुंची। सिंगल आई है, इस सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 2 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार ये देखिए, सीधे बल्ले से खेल दिया है, लॉन्ग ऑफ के ऊपर से एक टिप्पा लेकर गेंद सीमा रेखा पर, चौका। दर्शक बनाया, चौका आया है, 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार आड़े बल्ले से खेल दिया है, ज्यादा से ज्यादा ऊंची, लंबाई कम, दूरी ज्यादा प्राप्त करना चाहते थे पर ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, ऐसा प्रतीत हुआ है। 2 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ इस 2 रन के साथ 8 रन स्कोर कार्ड के ऊपर पहला ओवर प्रगति पर जारी। श्रीकांत गुरव जो कि कॉकटेल ग्रुप से गेंदबाजी करने के लिए तैयार है। पावर प्ले का ये पहला ओवर, शुरुआती ओवर में विकेट लेना ज़रूरी है, लाजमी है और अच्छी टिप्पे पर गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि 30 गज का दायरा है और उसमें बल्लेबाज हाथ खोलने के लिए तैयार है। फ्रंट फुट पर आकर इस गेंद को ड्राइव किया है कवर की डिवीजन में। गेंदबाज ने जो गेंद डाली थी पड़ने के बाद अंदर की तरफ आई थी, फील्डर ने फील्ड किया था और हाथ में आई थी, मारना चाहते थे पर उसी वक्त गेंद हाथ से छिटक गई। पहले ओवर की समाप्ति के बाद 9 रन स्कोर कार्ड के ऊपर, एक चौवा आया था, इसी की वजह से 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। दोनों ही टीम के लिए ये महत्वपूर्ण मुकाबला है। कॉकटेल ग्रुप इन्होंने भी एक मैच हारा है, एलपी ग्रुप इन्होंने भी एक मैच हारा है। सो दोनों ही टीमों के लिए ये मैच महत्वपूर्ण साबित होगा। क्या इस प्रतियोगिता में वो कायम रहेंगे क्या? तो ये मैच आने वाले क्षणों में, कुछ पलों में आपको ज़रूर समझ में आएगा कि इस दोनों में से कौन सी टीम आगे जाएगी और कौन सी टीम का खेल खल्लास होगा। पहला ओवर की समाप्ति के बाद 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आए। अक्षय सागर प्रीमियर लीग का ये दमदार आयोजन हमें देखने को मिल रहा है। एक स्पोर्ट्स से ये सभी टूर्नामेंट और सभी दिन का लाइव प्रक्षेपण यूट्यूब के माध्यम से सभी देशों में, सभी राज्यों में प्रक्षेपित किया जा रहा है। अच्छी लाइव स्ट्रीमिंग उनके द्वारा दिखाई गई है। खुद कप्तान पावर प्ले की दूसरी और अंतिम ओवर लेकर आए हैं। राइट हैंड राउंड विकेट से सिद्धेश आए हैं लेफ्ट हैंड राउंड विकेट से। इस बार पहली गेंद फ्लाइटेड डिलीवरी कवर्स के रीजन में खेली है, डीप एक्स्ट्रा कवर में वहाँ खिलाड़ी मौजूद है। सिंगल आएगी, इस सिंगल के साथ स्कोर कार्ड डबल डिजिट में जाता हुआ 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। बल्लेबाज सागर और प्रीतेश की जोड़ी मैदान में है। प्रीतेश ने 2 सिंगल बनाए हैं, इस बार क्या करेंगे? एक सिंगल बनाई है, 2 गेंदों का सामना किया है। एक पहली गेंद बिंदी खेली है, ये गेंद डेड घोषित की है क्योंकि रनअप में थोड़ा सा प्रॉब्लम था। फिर से एक बार सिद्धेश लेफ्ट हैंड राउंड विकेट से गेंदबाजी करने के लिए तैयार है। ऑन साइड में फील्डिंग सच्चाई है। देखने वाली बात ये होगी कि खिलाड़ी क्या करेंगे ऐसे प्रयास, गेंद सीमा रेखा तक पहुंचाएंगे। 6 रन।
डीजे मास्टर शायद आज बड़े अलग मूड में दिखाई दे रहे हैं, अलग गाने बजा रहे हैं। देखिए हमारे दर्शक भी बहुत खुश हुए। छक्का आया है, छक्के के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। फ्लाइटेड डिलीवरी, गति परिवर्तित किया था, चेंज ऑफ पेस का इस्तेमाल किया। सिद्धेश के पास ये क्षमता है कि वो हर एक तरह की गेंद डाल सकते हैं और उन्होंने कर दिखाया है, कमबैक कर दिखाया है। टोटल रन्स ऑन द स्कोर कार्ड 16 रन्स विदाउट लॉस। सेकेंड ओवर इन प्रोग्रेस। आड़े बल्ले से फिर से एक बार स्क्वायर लेग की दिशा में एक टिप्पा लेकर गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ साठी सायकल आणि शूज दिले जाणार आहेत, त्यामुळे कुपन्स काढण्यासाठी आमचे आयोजक बसलेले आहेत। तुम्ही कुपन्स काढून घ्यायचे। यावेळी पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये येतोय स्टँड अँड डिलिव्हर्ड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती या षटकाराच्या मदतीने 26 धावा स्कोर कार्डवर। चांगली फलंदाजी फलंदाज प्रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते। प्रितेशने पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू खेळलाय। क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील तोपर्यंत सिंगल येणार। प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकावरच आघात केले जाते। कॉकटेल ग्रुपवरील संघाचा संघनायक ज्याने टॉस जिंकला होता, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होते। 2 ओव्हरची समाप्ती झालेली आहे। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक सुंदर स्टार्ट पाहायला मिळालेला आहे एलपी ग्रुपच्या माध्यमातून। संघनायकाने जरूर सांगितलं होतं की संघाला चार्ज करण्याची गरज नाही आहे, संघ खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करते। 27 धावा ऑलरेडी आय टेल यू, 27 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर। बघा कॅमेरामन आमचे खूप चांगल्या पद्धतीचे वर्क करतायत। अगदी एक विशिष्ट जागेवरून त्या ठिकाणी अगदी संपूर्ण मॅचची क्षणचित्र टिपण्याचं काम करतायत। त्यांचं सुद्धा खूप सारं कौतुक असणार आहे। अगदी मॅचवर लक्ष केंद्रित करणं, त्याच वेळेला आपल्या गर्लफ्रेंडचा येणारा कॉल तो अटेंड करणं, त्याच वेळेला तिला रिप्लाय न दिल्यावर तिचं रागवणं, ती रागवलीवर तिला अगदी मनवणं, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। आणि नंतर रात्री व्हिडिओ कॉल केल्यानंतर काय, एवढे काळे झालात, एवढा काळा झालास, मग सनस्क्रीन का नाही लावले, मग आता फेशियल करायला जा। सो या गोष्टी होत राहतात। राजन गोलंदाजी मार्कवर आलाय। राजनने मागील मॅचमध्ये सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश केला होता, पण या मॅचमध्ये ही मॅच त्यांच्यासाठी फार महत्त्वाची राहणार आहे। स्वतः कर्णधारावर हल्ले झालेली आहेत। फलंदाज प्रितेशच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश झालेला आहे। सागरने एक चौकार जरूर ठोकलेला आहे, तो नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे। स्ट्राईक एंडला प्रितेश आहे, यावेळी राजनचा सामना करतोय। राजनने मागील मॅचमध्ये एका इंटरेस्टिंग ओव्हर मॅचमध्ये जिथे धावा जास्त खर्च केला होता सर्वांनी, तिथे त्यांनी फक्त 5 धावा एका ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या। यावेळी तिसऱ्या ओव्हरमध्ये तो गोलंदाजीसाठी त्याचं पाचारण केलं गेलेलं आहे। पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झालेले आहेत, फिल्डिंग विस्तारलेली आहे। यावेळी सरळ वाईड यॉर्कर ऑफ स्टंप यॉर्कर टाकलेला आहे, बिलकुल जड में बुंधा मारलेला आहे। धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही आहे, धावसंख्या तिथेच आहे जिथे होती। 27 धावा बिनबाद 27 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत। फलंदाजी करणारा एलपी ग्रुप साखर संघ आपण पाहतोय, ज्या वेळेला आडवा बाटने खेळायचा होता, पडल्यानंतर आतमध्ये बॉल आला, परंतु ज्या वेळेला इम्पॅक्ट पाहायला मिळाला तो आउटसाइड ऑफ स्टंपचा पाहायला मिळाला। पंचांनी जरूर या ठिकाणी कोणती हालचाल केलेली नाही आहे, नकारात्मक उत्तर दिलं, पाय वरती केला, पायावर 2 वेळा हात मारला, म्हणजेच काय तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये लेग बाय। धावसंख्येमध्ये
1 ने वाढ झालेली आहे. 28 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. जिथे तिसरी ओव्हर चालू आहे. स्ट्राईक एंडला प्रितेश यावेळी पाहायला सागर यावेळी पाहायला मिळतोय. सागरने एक चौकार जरूर ठोकलेला आहे. प्रितेश नॉन स्ट्राईक एंडला आहे, सिंगल घेऊन या ठिकाणी आलेला आहे. पाहूया काय घडतंय या युद्धामध्ये ज्या वेळेला राजन गोलंदाजी मार्कवर आहे. राजरने बघा अगदी वेगळी स्ट्रॅटेजीने गोलंदाजी करते. ठीक आहे, हा वाईट बॉल आलाय हे मात्र खरं आहे, पण राजन अगदी फलंदाजाच्या शरीरापासून दूर बॉल ठेवते. वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करते, म्हणजे अगदी बचावात्मक गोलंदाजी. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. मग उलटा मी बोलेन, डिफेन्स इज द बेस्ट अटॅक. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळचा बॉल स्टंप टू स्टंप गोलंदाजी केले. ओव्हर पिच पद्धतीचे बॉल हुकला तो संपला. क्लीन बोर्ड स्वरूपात फलंदाज मैदानाच्या बाहेर होईल हजर. फलंदाज बाद. त्या गोलंदाजावर हात खोलावे की शांत आणि संयमी रूप दाखवावं. या ओव्हरमधील मला असं वाटते 3 चेंडू येणं बाकी आहेत. राजांची चांगली गोलंदाजी चालू आहे. ज्या वेळेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा होत्या. आतापर्यंत जर धावसंख्येचा विचार केला तर धावा झालेल्या आहेत त्या 29. कव्हर्समध्ये बॉल खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातातून चेंडू निसटतोय. एका धावेचा प्रयत्न केला असता दुसरी धाव सुद्धा मुक्त स्वरूपात मिळते. धावसंख्येमध्ये पुनश्च एकदा 2 ने बदल. धावसंख्या झालेली आहे ते 31 धावा स्कोर कार्डवर. 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. अक्षय साखर प्रीमियर लीग 2025 पर्व 4. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. नॉकआउट्सचे मुकाबले पाहायला मिळतील. रिव्ह्यू नाहीये मित्रा. पॅनलाइज करू शकता. इट्स युअर डिसिजन. डोंट वरी, काही घाबरू नका. बघा, एक मुलगी अगदी आमचे डीजे मास्टर गाणे लावत होते ना, त्यांच्या तालावर नाचत होती. अगदी सुंदर दृश्य आमच्या कॅमेरामनने टिपलं होतं. कॅमेरामनचं सुद्धा कौतुक करूयात आपण. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय अनिकेत नाखवा. अनिकेत या नाखवाला ही LP ग्रुपची जी होडी आता अगदी भरकटलेली आहे ती आता किनाऱ्याला लावावीच लागेल. किनाऱ्याला म्हणजे काय तर 60 ते 70च्या किनाऱ्याला लावावी लागेल. राजन पुढील चेंडू घेऊन यावेळचा बॉल आडवा फटणे. यावेळी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमा रेषा पार. षटकार, सिक्सर.
या ठिकाणी मी अनाउन्सिंग करतोय. खुशखबर आहे, कोर्लाई स्टार क्रिकेट संघ कोर्लाई सालाबाद प्रमाणे कोर्लाई स्टार क्रिकेट संघ आयोजित जे अंडरम बॉक्स नाईट खुले सामने आहेत. बॉक्स अंडरम बॉक्स हे मॅचेस आहेत. प्रवेश फी आहे 2,000 रुपये आणि प्रथम क्रमांक 20,000, द्वितीय क्रमांक 10, तृतीय क्रमांक 5,000. संपर्क अंकित कोटकर, परीक्षित पाटील, स्वरूप कनगी. अंडरम बॉक्सच्या स्पर्धा आहेत आज कोर्ले या गावामध्ये. ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी कोर्ले या गावी जायचं आहे. धन्यवाद. दुसरा अर्थ मी सांगेन या गाण्याचा. बघा, पहिल्याच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये टी व्ही नसायची, त्यामुळे चोरून टी व्ही बघायला जायला लागायचं. कोणाच्या घरामध्ये गेलो तर घरात घेत नसत, एखादी मॅच पाहण्यासाठी गेलो तर घरात घेत नसत. म्हणून आनंद शिंदेने हे गाणं काढलं, शेजारीनबाई तुमचा टी व्ही आमच्या मुलाला पाहू द्या, आमच्या बाबूला आतमध्ये गोट्याला बाहेर ठेवा, म्हणजे बाबूला तरी टी व्ही बघायला मिळेल. हो, जोक्स पाठ 3 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. आमचे डीजे मास्टर आज मस्त रंगामध्ये आलेले. 37 धावा झालेल्या आहेत, 37 रन्स. पुन्हा एकदा सिद्धेश आलाय. मी काल सुद्धा म्हणालो होतो आणि आज सुद्धा म्हणेन की ज्याने चांगली गोलंदाजी केली त्याने 2 ओव्हर टाकायला पाहिजे. श्रीकांत गुरव गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. श्रीकांत गुरव यांनी इनिंगची सुरुवात केली होती गोलंदाजीसाठी. अगदी सुंदर गोलंदाजीचा नमुना त्याने पेश केलेला आहे. 37 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. शुभम, आता या स्कोर कार्डवर नजर फिरवली, एल पी ग्रुप संघाची चांगली बॅटिंग झाली तर 70 पर्यंत पोहोचू शकतात. 12 चेंडूंमध्ये ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये विकेट्स आहेत, आता ज्या झालेल्या आहेत रन, आणि त्या प्लस तेवढ्याच रन जर झाल्या तर 70 ते 80 पर्यंत पोहोचू शकतील. परंतु फटकेबाजी करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ हा तुमच्या स्वसोबत या ठिकाणी तुमच्यासोबत ज्या वेळेला चेंडूसोबत खिलवाड करत असेल, तुम्हाला बॅटिंग चांगली करून दाखवावीच लागेल. श्रीकांत गुरव काय करतील? चौथ्या ओव्हरमध्ये आलेत. पाडल्यानंतर बॉल आतमध्ये आलाय, तोच बॉल मारता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक आले, थोडेसे धडपडले, चाचपडले, चेंडू जमीनदोस्त झाला. सिंगल प्लस 2 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे दुसरी धाव आलेली आहे. धावसंख्येमध्ये मोठा बदल. धावसंख्या झालेली आहे ती 39 धावा. बघा, आता प्रत्येक संघाच्या खेम्यामध्ये, एल पी ग्रुपच्या खेम्यामध्ये बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत. अगदी चार्ज सुद्धा असतील, यात तिळमात्र शंका नाही आहे. एल पी ग्रुपमधून आवाज आला पाहिजे. एल पी ग्रुप कदाचित चार्ज नाही आहेत. कॉकटेल ग्रुप चार्ज आहात ना? हो हो, आमची लहान मुलं चार्ज आहेत जास्त आज. अलग तरह का नशा है, क्रिकेट एक अलग तरह का नशा है. लाखों अरमानों को जलाकर मैंने ये शौक पाला है. कोई पूछे तो बता देना, ये बंदा सिर्फ और सिर्फ क्रिकेट का दीवाना है. निर्धाव चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय. काटा बदलणारा चेंडू आहे. प्रितेशला खेळता आलेला नाहीये. प्रितेशने स्टार्ट ऑफ द इनिंग खूप चांगली फलंदाजी केली होती. तदनंतरच्या काळामध्ये थोडेसे दमछाक पाहायला मिळालेले आहे. यावेळी आडवा बॅटने बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. षटकार 6
ती साडीला हात लावू नका नाहीतर गडबड होईल असं आमचे डीजे मास्टर सांगतायत. षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 45 धावसंख्या स्कोअर कार्डवर. चला मग जाऊयात रोहित शर्माच्या करिअरवर. जेव्हा 2007मध्ये त्याला क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, ज्या वेळेला इंडिया वर्सेस पाकिस्तानच्या त्या मॅचमध्ये फायनलच्या मुकाबल्यामध्ये रोहित शर्माने जी 30 धावांची खेळी केली होती, 31 धावांची खेळी केली होती, आय थिंक 21 बॉलमध्ये ती खेळी. आणि त्यामुळे अगदी आपण गौतम गंभीरची खेळी आठवतो, अगदी जोगेंद्र शर्माचा शेवटचा बॉलसुद्धा आठवतो, परंतु रोहित शर्माची खेळीचा आपल्याला विसर पडला आहे. परंतु एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये का अफलातून फटका, एफर्टसुद्धा चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळाले, परंतु दुसरी धाव इथे चोरली जाते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. बघा, या स्पर्धेचे आयोजक जरी पंकज नाखवा नसतील ना, साखरगाव नसेल ना, तरी साखरगावाचा पूर्णतः सपोर्ट, पूर्णतः मदत या संपूर्ण स्पर्धेला लाभते. हे कौतुक करावं लागते. एक शॉट आहे, 1 शॉट, सॉरी सर, अगदी आमचा आता जेवल्यानंतर थोडासा मन इकडे तिकडे व्हायला लागलेलं आहे. सो ॲज यू नो, गोलंदाजी मार्गो श्रीकांत पुन्हा एकदा कवर्समध्ये खेळाय. उतार दो वो चूड़ियां जो रातों में खनकती है, दिखा दो ऐसे बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. ट्रेडमार्क शॉट ऑफ विराट कोहली, कवर ड्राइव. मास्टर बाई वाड्यावर या, कारण का 50 धावा पूर्ण झाल्यात. 50 धावा एलपी ग्रुप साखर संघाच्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वाईड लाईनवर टाकलाय, आडव्या बॅटने सरळ खेळलायत, अगदी पंचांच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. ओव्हर स्टेपचा नो आहे. कम ऑन डीजे मास्टर. चा नो आल्यानंतर मी नेहमी म्हणत असतो, हमें तो अपनों ने लूटा, उनमें कहा दम था, ये पैर भी जहां पड़ा वहां चूना कम था. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री अलॉंग द कार्पेट. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. मिस फिल्डिंगच्या रूपाने पुन्हा एकदा बाउंड्री लाइन के शर्म में गेंद जाती हुई. ओहो, ये क्या हुआ. पुन्हा एकदा नो बॉल. पंच सांगतायत नो प्लस चौकार म्हणजे आलाय पंजाब. पुन्हा एकदा नो बॉल आलाय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी झालंय काय मैदानामध्ये, तर मैदानामध्ये झालंय काय, फिल्डिंग हलवली गेली आहे. आणि आमचे डीजे मास्टर सांगतायत हलवलंय पण नाही. पुन्हा एकदा नो बॉल आणि पुन्हा एकदा फ्री हिट. गोलंदाज श्रीकांत गुरव महागडे साबित होत आहेत. या चौकाराच्या मदतीने धावा किती झाल्यात, तर नक्कीच 60 धावा. एलपी ग्रुप चार्ज झालेत. यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डायरेक्ट कॅच पकडले, ती सुद्धा ड्रॉप झाली आहे. डबल आलेली आहेत. 2 धावांच्या मदतीने बघा धावसंख्येमध्ये बढोतरी होते. धावसंख्या झालेली आहे ती 62. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा. ओव्हर टू यू डीजे मास्टर. कम ऑन डीजे.
बघा, प्रत्येकाच्या स्वप्नात कोणती ना कोणती तरी नटी येते. प्रत्येकाच्या स्वप्नात कोणती ना कोणती तरी नटी येते. आमच्या गीतकाराच्या स्वप्नात राणी मुखर्जी आली होती आणि त्या राणी मुखर्जी नुसती आली नाही तर त्यांना मिठी सुद्धा मारले. चौकार आला 62 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अगदी मस्त बॅटिंग पाहायला मिळते एलपी ग्रुप साखर संघाची. कदाचित धावसंख्येचा उच्चांक सुद्धा गाठू शकतील. धावसंख्या आपण पाहतोय 62 झालेली आहे. अजूनही 6 बॉल येणं बाकी आहे. एलपी ग्रुप साखर संघाकडून ज्या वेळेला फलंदाज अनिकेत नाखवा मैदानामध्ये आला, पहिला चेंडू षटकार ठोकलाय. दोन्ही पण जे आहेत ना फलंदाज काकाशी पोरा नाही, अनिकेत नाखवा, विनय नाखवा, प्रितेश नाखवा, सॉरी, नाखवा ब्रदर्स. पंगा नाही का भाई. गोलंदाजी पार करू. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज करण आलाय कारण शेवटची ओव्हर आहे. आडवा बॅटने खेळायचा होता, फटका लागलेला नाहीये बॅटला, कोणती धाव नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू. करणचा चांगला चेंडू आहे. मागील मॅचमध्ये पॉवर प्लेची पहिली ओव्हर टाकली होती, या मॅचमध्ये अंतिम ओव्हर टाकतोय. सो वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतात क्रिकेटमध्ये. विविधता तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. डिफरन्शिएट तुम्हाला करता आलं पाहिजे की काय करायला पाहिजे. फुल टॉस बॉल दिलाय, ताकद जास्त आहे. काऊ कॉर्नर रिझनवरून चेंडू एका टप्प्यानिशी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. मिळेल सिंगल. बीमर चेक करायचं आहे पंचांना मी विनंती करतोय. इट्स अ क्लिअर रिव्ह्यू, बॅटिंग रिव्ह्यू आहे. वेदर इट इज फेअर और नॉट. इफ फेअर तर सिंगल, और नॉट ठोके बडायला लागलेत. पुढील बॉल, यावेळचा बॉल आकाशामध्ये अगदी लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना इथे चमकवलेला आहे. दिवसा ढवळ्या चांदण्या. षटकार 6 धावा. साखर कोळीवाडा सांगतोय साखर चॅम्पियन ट्रॉफी आहे पॉवरफुल. मैदानाच्या बाहेर गेलेला बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय आणि आमचे गोलंदाज थोडेसे फंबल झालेले आहेत. सो सॉरी फॉर दॅट. साखर कोळीवाडा अगदी आपण पाहतोय ज्या वेळेला 18 तारखेपासून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सर्व तयार आहेत. अगदी मंडप कुठे असणार, मैदान कशा पद्धतीचं असणार, फॉर्मॅट कशा पद्धतीचं, ऑल सेट. पुन्हा एकदा मिड विकेट रिजनमध्ये चेंडू अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. जमिनीवर लोळत, किस करत, गोटांगण घालत. ओहो, फलंदाज बाद. आणि
क्षण बाकी आहेत, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलेला आहे भूषण. स्ट्राईक एंडला प्रितेश पोहोचलेले आहेत. आता पाहूयात प्रितेश काय करतील. ज्या वेळेला करण गोलंदाजी मार्कवर आहे, यावेळी बघा समालोचन कक्षाच्या दिशेने बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली आहे. फलंदाज 48 धावा संख्येवर बाद झालाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्कोर कार्डवर आहेत आणि ज्या वेळेला LP ग्रुप साखर संघ शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलेला आहे. नवीन फलंदाजाचं नाव जरूर या ठिकाणी सांगू इच्छितो. रोहन स्ट्राईक एंडला असतील. नॉन स्ट्राईक एंडला भूषण आहे, ज्याला फक्त पाहत राहावं लागेल. कदाचित एखादा स्क्वेअर मारा पडला आणि त्यावर धाव घेतली गेली तर त्याला स्ट्राईक मिळू शकेल. 70 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू बाकी आहे आणि सन्मानजनक टोटल उभा करण्यात आता LP ग्रुप साखर संघ यशस्वी झालेला सुद्धा आहे. कॉकटेल ग्रुप साखर संघाने यावेळेला टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला आहे, कदाचित त्यांच्या अंगलटी आलाय की काय असंच म्हणूयात. शेवटचा बॉल, ओ हो दिशाहीन बॉल. मी म्हटलं होतं की कदाचित स्क्वेअर मारा येऊ शकतो, कदाचित असं घडू शकतं. धाव घेतली जाते आणि वाईट +1 = 2. 2 धावा 72 धावा. कदाचित माझ्या जिभेवर तीळ आहे की काय असंच मला वाटायला लागलं, कारण प्रेडिक्शन अगदी सर्व खरे ठरायला लागले. मग ड्रीम 11 मध्ये साला का नाही होत, मलाच प्रश्न पडतोय. शेवटचा बॉल आहे, कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पकडण्याचा इथे प्रयत्न लाजवाब बेमिसाल केलाय. अप्रतिम कुमार कडून काय प्रदर्शन झालंय. पुन्हा एकदा ही धाव चोरण्याचा प्रयत्न केला जातोय, पण ती घेत असताना फलंदाज बाद. धावसंख्या जमा केले ती म्हणजे 75, म्हणजे 76 धावांचं या ठिकाणी आव्हान असणार आहे. ते 76 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार होणार हे आपण या उत्तरार्धामध्ये ऐकणार आहोत. ज्या नाण्याच्या एका बाजूला आपण पाहिलं ज्या 76 धावांचं आव्हान राखलं गेलं, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला या 76 धावांचा पाठलाग होणार का? तर पुन्हा या ठिकाणी मी एक
जाहिरात जाहीर करतोय. खुश खबर कोर्लई स्टार क्रिकेट संघ कोर्लई या ठिकाणी अंडरम बॉक्स नाईट कुलेज सामने आयोजित केले आहेत. दिनांक 22/3/2025 म्हणजे आजच्या दिवसासाठी आपण पाहिले तर प्रथम पारितोषिक आहे 20,000, द्वितीय क्रमांक 10,000, तृतीय क्रमांक 5,000. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज. संपर्क आहेत अंकित कोटकर, परीक्षित पाटील, स्वरूप कणगी. कोर्ले या ठिकाणी या स्पर्धा आहेत. ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी या ठिकाणी खेळ करण्यासाठी जायचं आहे. अंडरम बॉक्सचे ह्या मॅचेस आहेत. मात्र या जाऊया मैदानाच्या आतमध्ये एक इम्पॉर्टंट मॅच पाहायला मिळतोय, जे दोन्ही संघ खऱ्या अर्थाने पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आज मात्र या ठिकाणी संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दाखल झाले. एका बाजूला जर फलंदाज पाहिला डावकुरा फलंदाज आहे शुभम वर्थक आणि या साथीला गोलंदाज आपण पाहिलं शुभम वर्थक हा गोलंदाज आहे. तर आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण पाहिलं सिद्धेश आणि स्ट्राईकला सिद्धेशला पाहतोय, तर नॉन स्ट्राईकला करण याला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं हे षटक आहे. संध्याकाळचं आपण सत्र पाहिलं. या संध्याकाळ सत्रामध्ये या 76 धावांचं आव्हान पार करायचं आहे. जो नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा, तो योग्य पाहायला मिळतोय की मिळणार का? कारण धावांचा या ठिकाणी जर आपण आलेख पाहिला खूप मोठा पाहायला मिळतोय. तब्बल 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू गोलांच्या ट्रॅकवर सज्ज झाला. शुभम राईटम राऊंड मारा करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी अगदी आपण पाहिलं लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. पहिल्या चेंडू ती मात्र वन बाउंस चेंडू सीमा पार आलाय, चौकार. येत आहे या 3 तालुक्यांना एकत्र आणण्यासाठी जी साखर कोळीवाडा चॅम्पियन ट्रॉफी याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो, कोळवट डब्याचा चेंडू होता, पटका खेळला गेलाय. अगदी जमिनीला आपण पाहिलं ना तर या ठिकाणी गुदगुद्या करत या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला अडवलं गेलं. फेकी करपर्यंत मात्र या ठिकाणी फलंदाजाने एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 5 धावा धापाळकावरती पाहायला मिळतात. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमीच कठीण असते. मात्र खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली केली होती फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. तदनंतर मात्र जो अवघड चेंडू होता अगदी आपण पाहिलं खोलवर टप्प्याचा, त्याला सन्मानपूर्वक खेळून काढलाय, खोदून काढलाय. सिंगल धाव कंप्लीट केली. पुन्हा एकदा शुभम गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. राईट अप ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक 2 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक खऱ्या अर्थाने वाईडिश लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. हो, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. चेंडूला या ठिकाणी पहा थोडंसं वळण देखील मिळालं गेलं. डॉट चेंडूची सांगता झाली. सुरुवात चांगली केली होती, मात्र या 2 चेंडूवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाजाचा. पहिला चेंडू चौकार, नंतर सिंगल, नंतर चेंडू मात्र या ठिकाणी डॉट आलाय. एक चांगली सुरुवात नक्कीच गोलांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने जास्त धावा घ्यायला पाहिजे, परंतु या ठिकाणी पाहिला तर त्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी या गोलांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न राहिला होता, असफल झालाय, परंतु अगदी शरीरापासून अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहिले तर मात्र या ठिकाणी अवांतराने पुढे सरसले. 6 धावा धापाळकावरती. खऱ्या अर्थाने आपण 1996चा वर्ल्ड कप जर पाहिला, ज्या श्रीलंकेने जिंकला होता अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली, आणि ज्या ठिकाणी आपण जे पॉवर प्लेचं सुरुवातीला षटक फलंदाज खेळून काढायचे, मात्र त्या ठिकाणी जर पाहिलं तर जयसूर्या आणि त्या साथीला कालू वितारणा येऊन असे मोठे फटकेबाजी करायला सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थाने पॉवर प्ले षटकामध्ये धावा कशा येतात या मात्र आपण पाहायला मिळाल्या.
आणि त्याच जोरावरती अर्जुन रणतुंगाने खऱ्या अर्थाने 1996च्या वर्ल्ड कपमध्ये अगदी विजेता ठरलेला संघ आपण पाहिला. शरीरापासून दूर ठेवण्याचा पुन्हा चेंडू पाहिला, दिशा भरकटलेला. हा चेंडू मात्र वाईटचा. धावसंख्या अतिरिक्त पुढे सरकत असताना 7 धावा धावफलकावरती. डान्सी डाऊन पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला, आपण पाहिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी पहा कॅश प्राइज आलंय हॅट्रिकसाठी. जर लगातार 3 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्या तर विकाची गण यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलंय 500 रुपयाचं. लगातार 3 चेंडू 3 विकेट प्राप्त केल्या तर मात्र या ठिकाणी विकाची गण यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. डावकुरा फलंदाज या ठिकाणी पाहतोय जो सिद्धेश आहे, त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय. सुरुवात चांगली केली होती, तत्पर मात्र सिद्धेशला आतापर्यंत थोडंसं शांत ठेवलं गेलंय. दिशा भरकटलेले पाहायला मिळतं. अगदी लेग स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू, वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव. नवेश एटे आणि अमोल चौलकर यांनी जर कॅच पकडला तर 500 रुपये देखील कॅश प्राइज आलाय विकासजी गण यांच्या माध्यमातून. विकासजी गण यांच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वतः या ठिकाणी गोलंदाजाने फॉलो थ्रोमध्ये अडवला गेला. 5 धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच राहिलाय. 5 चेंडूचा विचार केला. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या गोलंदाजाने 9. शुभम वर्तक गोलंदाज आहे. भलं मोठं आव्हान या ठिकाणी आपण पाहतोय, पार करायचं आहे. पुढे सरसलाय, जागा बनवण्याचा प्रयत्न राहिला होता, तत्पर मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल धाव मात्र मिळते. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा जर पहिल्या धावफलकावरती तर मात्र 10 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. या 76 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिल्या 10 धावा जमा केल्या गेल्या, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 66 धाव्यांची गरज असणार आहे. अजूनही ही मॅच बरेच काही सांगून जाते, कारण अजून मॅच संपलेली नाही, कारण या 66 धावा देखील 24 चेंडूमध्ये पूर्ण करू शकताय. चला टीम मीटिंग घेऊ नका, आपणास विनंती करतोय. मी विनंती करतो, अजून एक मॅच व्हायची आहे, जेणेकरून आपल्याला दिवसा उजेडी ही मॅच खेळता येईल, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर आपण जर पाहिलं गोलंदाजीसाठी सज्ज झाले. गोलंदाज विनय आलाय. स्वतः कर्णधार आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं सज्ज झालेत. मात्र आघाडीची जोडी जर पाहिली सिद्धेश आणि करण, ज्यांच्या या पार्टनरशिपमध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात 6 चेंडूमध्ये. P2चं हे षटक पॉवर प्ले 2 आपण पाहतोय, त्याच्यामध्ये 3 षटक थर्ड सर्कलच्या बाहेर. विनयचा हा पहिला चेंडू. दिशा नक्कीच भरकडलेला आपण पाहिला, लेग स्टंपच्या अगदी बाहेरून टाकलेला चेंडू, वाईटचा इशारा. प्रत्येक विकेटसाठी देखील या ठिकाणी कॅश प्राइज झालाय विकास गण यांच्या माध्यमातून. तर विकास गणाच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 कॅश प्राइज झालाय. या ठिकाणी पहा नटराज टाईप फटका सजवला गेला. चेंडू मात्र या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. हितवय चौकार. या ठिकाणी जर आपला हा सामना जिंकायचा असेल तर DJ मास्तरने या ठिकाणी सांगितलंय की प्रत्येक चेंडू तुम्हाला ढगामध्ये मारावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. पुढे सरसलाय. डान्स डाऊन मारण्याचा प्रयत्न राहिलाय.
त्या ठिकाणी पाहिलं शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक होता, चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न राहिला आहे, मात्र सिंगल धाव या ठिकाणी रोखू शकत नाही. सिंगल कंप्लीट करत असताना धावसंख्या पुढे सरकली. 16 धावा धावपळकावरती पाहायला मिळतोय. षट क्रमांक आपण पाहिला दुसरं मार्गस्थ आहे. अगदी या 76 धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी या फलंदाजांना काहीच एक आक्रमक रूप धारण करावा लागेल, कारण या भल्या मोठ्या धावांचं आव्हान पार करायचं आहे. आणि जसं जसं सूर्यास्त या ठिकाणी सूर्योदय आपल्याकडे रजा घेईल तसं मात्र खेळपट्टी देखील मंदावलेले पाहायला मिळेल, वातावरण देखील दमट पाहायला मिळेल. म्हणजेच मोठे पटके आपल्याला घेताना त्रास देखील होईल, पटकेबाजी मारता होईल. मोठा पटका एक ठिकाणी एक्झिक्यूट केला गेला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सहजरित्या हा झेल पकडला गेला आणि पहिल्या विकेटचा या ठिकाणी पतन होत आहे. फलंदाज बाद होऊन बॅक करतोय. म्हणजे या ठिकाणी या धावा तुम्हाला सहजासहजी आम्ही देणार नाही. तुम्हाला या ठिकाणी या धावांसाठी अथोनात प्रयत्न करावे लागतील आणि खऱ्या अर्थाने प्रयत्न चालू असताना या पार्टनरशिपला फोडण्याचा प्रयत्न देखील गोलंदाज विनयच्या माध्यमातून राहिला आहे. ज्या विनयने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये जर पाहिल्या तर 6 धावा खर्च केल्या गेल्या, त्याच्या माध्यमातून टोटल स्कोअर पाहिला धापळकावरती 16 धावा धापळकावरती पाहायला मिळत आहेत. जो आपण क्षेत्ररक्षण पाहिलं या ठिकाणी फलंदाजासाठी जाळं अंतरलं गेलं आपण पाहायला मिळतोय सिली मिडऑफमध्ये. तदनंतर आपण पाहिलं शॉर्ट कव्हर रिझनमध्ये एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट थर्डमॅन मिड ऑन क्षेत्रामध्ये या ठिकाणी पटका सजवला जातोय, एक्झिक्यूट केला जातोय. सिंगल तर कंप्लीट दुसऱ्या धावेला परतत असताना मात्र या ठिकाणी त्याच्या साथीदाराने मात्र थांबवलं गेलं. अगदी संयमी खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी तुम्हाला आता धावसंख्या या ठिकाणी जर पाहिलं त्या 76 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला मात्र या प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके घ्यावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. आज मात्र विनय चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 5 धावा खर्च झाल्या होत्या, त्याच्यामध्ये मात्र कमबॅक केले गोलंदाजाने. एक पुलवर पुलटॉस पदा चेंडू आपण पाहिला. पॉईंट क्षेत्रामध्ये कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होता. कॅश मात्र आता तो निसटला गेला, ड्रॉप झाले. या ठिकाणी झेल कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. मात्र या ठिकाणी झेल हातातून निसटलं गेलं. धावसंख्या 1ने पुढे सरसत असताना आपण धावपळक पाहिलं 18 धावा. 18 धावांवरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच कॉकटेल ग्रुप साखर संघ, ज्याने निर्णय घेतला होता की आपण धावांचा पाठलाग करू. मात्र तोच निर्णय त्यांच्या अंगलाशी येतो की काय हा प्रश्न निर्माण झालाय. विनय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा आपण पाहिला मिड विकेट क्षेत्रामध्ये पटका एक्झिक्यूट केला जातोय, सजवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळणार, एकाच्या व्यतिरिक्त धाव काही मिळणार नाही. जो विक्रांत गुरवला आपण पाहतोय त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना श्रीकांत गुरव आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगल्या दर्जाचा खेळपट्टी या ठिकाणी बनवली, अगदी समान खेळपट्टी म्हणावं लागेल, कारण फलंदाजाला देखील पूरक आहे आणि गोलंदाजासाठी देखील ही पूरक खेळपट्टी पाहायला मिळतोय. आज मात्र श्रीकांत गुरव पहिल्या मॅचमध्ये अपयश आलं. मात्र या मॅचमध्ये श्रीकांत गुरवला आपल्याकडे असलेला बऱ्याच वर्षाचा अनुभवाची शिदोरी या ठिकाणी मात्र दाखवावी लागेल. जो संघ मालकाने आपल्यावरती विश्वास दाखवला आहे तो विश्वास मात्र या ठिकाणी सार्थक ठरवावा लागेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावा आपण जर पाहिल्या धावपळकावरती 1 बाद 19 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं 18 चेंडू शिल्लक आहेत, 18 मध्ये 57 धाव्यांची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका, आपणास विनंती करतो, कारण अजून एक मॅच व्हायची आहे.
18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये धावा जमा करायच्या आहेत 57. P1 P2चं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला या ठिकाणी विखुरलेलं पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीनं पाहिलं तर मात्र आपण ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पाहता, शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड ऑनमध्ये, तदनंतर वाईडिश लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक पण पाहिलं शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये, तर एक शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर पाहिला जो खऱ्या अर्थाने शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र डीप मिड विकेटमध्ये तैनात केला जातोय. ऑन क्षेत्र आपलं पाहिलं, ऑफ क्षेत्राचा आपण विचार केला, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कवर रिझनमध्ये, तदनंतर सिली मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षण आहे आणि एक क्षेत्ररक्षण पाहिलं वाईडिस मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलं गेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 भूषण आलं आहे गोलंदाजीसाठी, राईट अमोर द विकेट. हो, जोरदार अपील या ठिकाणी आपण पाहिलं, मोठं या ठिकाणी अपील पाहायला मिळालं. मात्र पंचांवरती कोणताही दबाव पाहायला मिळाला नाही. डॉट चेंडू जे सांगता झाली, निर्धाव चेंडू आलाय. जसं जसं डॉट चेंडू येतील ना तसं फलंदाजी करणाऱ्या संघावरती दबाव पाहायला मिळतोय. मात्र दबावातून बाहेर कसं निघायचं ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने बॉस फायटर जे पॅन्डल आहे, ज्या बॅनरला मात्र चेंडू धडकला जातोय आणि खऱ्या अर्थाने जे प्राइज लावलं होतं की आपल्या या बॅनरला जर कोणताही फलंदाज या ठिकाणी आपण चेंडू आदळेल तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि खऱ्या अर्थाने 500 रुपयाचं या ठिकाणी मानकरी ठरला आहे श्रीकांत गुरव, ज्यांचा हे होम ग्राउंड आहे. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी सज्ज झालाय गोलंदाज. मात्र थोडंसं आपण पाहिलं क्षेत्ररक्षण व्यवस्थित तैनात नव्हतं. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज. आक्रमण सुरुवात व्हायला लागले. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर मात्र या ठिकाणी मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी, बॅक टू बॅक दुसरा या ठिकाणी षटकार येणार का? मात्र या ठिकाणी पहा, अगदी सूर्यकुमार यादव यांनी झेल पकडला गेला. या ठिकाणी पाहिलं ना, अगदी शर्तीचे प्रयत्न, चेंडूवरती झेप घेतली मारोता रायासारखी. चेंडू पुन्हा हातातून निसटला होता, पुन्हा एकदा त्याच्यावरती झेप घेतली आणि अप्रतिम ब्रिलियंट झेल पकडला गेला आणि श्रीकांत गुरव मैदानाच्या बाहेर. त्यासाठी कॅश प्राइज झालाय विकास गण यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पहा, जाळं अंतरलेला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होतं. हातातून चेंडू निसटला गेला, झेल सुटला गेला. मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न राहिलाय. तत्पर मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिलं तर मात्र आपण पाहिलं 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 14 चेंडू 50 धावांची गरज आहे. आता मात्र आव्हान मोठं होत चाललंय. तरी देखील तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे की या धावा आम्ही करू शकतोय आणि ते शर्तीचे प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत. उठा, जागृत व्हा. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही ना तोपर्यंत थांबू नका. जे तुम्ही ध्येय गाठण्याचा या ठिकाणी स्वप्न पाहिलंय त्या ध्येयासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, थांबू नका. ओहो, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. मान्यवर व्यक्ती मिलिंदजी चाळके यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालं 120 रुपयाचं. जो झेल पकडला गेला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं विनयसाठी कॅश प्राइज झालं 120 रुपयाचं. खऱ्या अर्थाने पाहिलं जे
मिलिंद चाळके साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालंय. पुन्हा एकदा ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता. काऊकोणामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल कंप्लेट, फेकी चांगली राहिली होती मात्र चेंडू हातामध्ये व्यवस्थितरित्या विसावला नाही. तत्पर मात्र फलंदाजाने धावून पळून या चोरून 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 3 षटकांचा मात्र खेळ संपला. आता आपण पाहिला 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळाल्यात 34 धावा. तर मात्र चेंडू शिल्लक आहेत 12. ओव्हर झाली आहे. पहिला चेंडू ओव्हर झाली आहे. कोण या ठिकाणी षटकाची समाप्त झाली. या षटकाचा विचार केला ना, पहिला चेंडू डॉट आला, नंतर षटकार आला, त्यानंतर विकेट, सिंगल, षटकार, दुहेरी अशा पद्धतीने पाहिल्या. 15 धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ संपला. आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं ना तर मात्र चेंडू शिल्लक आहेत 12. म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये धावा जमा करायच्या आहेत तब्बल 42 धावा. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला 21च्या सरासरी या ठिकाणी धावा जमा कराव्या लागतील. जी ड्रिंक स्टॉल आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली पाण्याची पूर्तता करत असताना. तर आपण जाऊया डीजे कडे, एक सुमधुर गीत ऐकूया. थोडं स्कोअर पहा. जर धावसंख्या पाहिली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा राहिल्यात. डीजे पृथ्वी. यांची गरज आहे. गोलंदाज विनय राऊत. पहिला चेंडू गोलंदाजचा अगदी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिलाय. त्या ठिकाणी पाहिलं सिली मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडूला या ठिकाणी अडवलं गेलं. तत्पर मात्र सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसले. धावसंख्या आपण पाहिलं तर मात्र 35 धावा. खऱ्या अर्थाने अपयशाने खचू नका, अधिक जिद्द व्हा आणि खऱ्या अर्थाने जिद्दी व्हायलाच लागेल. एखादी गोष्ट जर आपल्याला मिळत नसेल ती मिळवण्यासाठी तुम्हाला जिद्दपणा खेळावा लागेल. पहा या ठिकाणी नटराज टाईप फटका खेळला गेला आहे. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मात्र जरी आपण दूरवर चेंडू गेला ना तरी देखील 1च धाव मिळते. पहा या ठिकाणी ज्या 76 धावा करत असताना दमचाक फुटले. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये धावा जमा करायच्या आहेत 40. प्रत्येक चेंडूचा विचार केला, प्रत्येक चेंडूवरती 4 धावा घ्याव्या लागतील. म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा षटकार असेच मात्र या ठिकाणी तुम्हाला आक्रमक रूप धारण करावा लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला. बॅटवरती व्यवस्थित चेंडू हा विसावला नाही, आला नाही. मात्र या ठिकाणी पहा एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल डबलने आता काही फरक पडणार नाही, कारण या ठिकाणी मोठ्या धावांचा पल्ला गाठत असताना डोंगरा एवढा हा आव्हान असताना आपण पाहिलं तर मात्र एक एक पायरी चढून आपल्याला जमणार नाही. तर मात्र या ठिकाणी आपल्याला मोठ्या या ठिकाणी भरारी घ्यावी लागेल मोठ्या फटकांची.
पुन्हा एकदा आपण पाहिलं लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला मात्र या ठिकाणी उलकावणी दिली चेंडूनी. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला या ठिकाणी पलटले जात आहेत. 2 धावसंख्या या ठिकाणी पूर्ण केल्या धावून पळून. धावसंख्या मात्र 2 पुढे सरकत असताना 39 धावा दापाळते पाहिल्या. आता मात्र येणारे चेंडू आहेत 8 आणि 37 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर राईटम राऊंड मारा करतोय. ओहो, या ठिकाणी भीम टोला लगावलाय, वज्र टोला दिला. प्रीत 11 साखर जो पॅन्डल आहे त्याच्या वरून चेंडू सीमा पार. पाहिली तर मात्र 40 धावा. आता मात्र या ठिकाणी पहा समीकरण जर पाहिलं 46 धावा धापाळमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे येणारे चेंडू असणार आहे 6 आणि 30 धाव्यांची गरज. इथून देखील कमबॅक होऊ शकतोय, कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये असे करिश्मा बराच वेळा आपण पाहिले आहेत. मात्र या लीगच्या माध्यमातून हा इतिहास लिहिला जाणार का, हा देखील प्रश्न निर्माण राहिला आहे. 6 चेंडू 30 धाव्यांची गरज. सर जास्त टीम मीटिंग घेऊ नका. जेव्हा जेव्हा आपण जास्त चर्चा करतो ना, त्या चर्चेतून जास्त खर्च होत असतात. आपण विनंती करतोय की आपण जास्त टीम मीटिंग घेऊ नका. तर पुढील मॅच असणार आहे युवराज किंग 11 नागाव, आणि यातून जो संघ जिंकेल त्याच्या समेत त्याच्याबरोबर ही मॅच असणार आहे. तर मी युवराज किंग 11 नागाव संघाच्या कर्णधारा विनंती करतोय, आपण सज्ज राहायचं आहे. नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज. काय खेळ चाललाय पहा मित्रांनो. मत सोच कि तेरा सपना कभी पूरा नहीं होता. मत सोच कि तेरा सपना कभी पूरा नहीं होता. हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता. तुम्ही हिम्मतीने ह्या ठिकाणी खेळ करा. तुमचा प्रयत्न करा की तुम्हाला या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं आहे. अस्तित्वाची लढाई पाहायला मिळतोय. अगदी शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. ऑफ स्टंपच्या जास्तच बाहेर टाकल्याचा हा प्रयत्न पण पहिला गोलंदाजा. मोठ्या पटक्यांपासून वाचण्याचा प्रयत्न देखील होतोय की काय असा मात्र प्रश्न निर्माण झालाय. वाईट चेंडू आलाय 5-6 मध्ये. 29 धाव्यांची गरज. फ्लायटेड फटका या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भूषण. लाजवाब झेल पकडला. असं वाटतं सोपा झेल, मात्र खूप अवघड झेल होता. झेल पकडला गेला आणि पहिल्या चेंडूची भरपाई मात्र या चेंडूवरती केली जाते आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. अवांतराला दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका घेत असताना फलंदाज बाद झाला. आता मात्र समीकरण पहा 5 मध्ये 29 धाव्यांची गरज. 29 धावा. चेंडू शिल्लक आहेत 5. हो क्या बात आहे. मोठा फटका एक्झिक्यूट केला गेला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू होतोय. बॉल होता कमजोर, त्याला लावलाय जोर. चेंडू सीमा पार आलाय चौकार.
ते टिकवायचं आहे. 4 मध्ये 25 धाब्यांची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. पहिल्या आयटमला झेल सुटला होता, मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केले आणि झेल घेतला गेला. फलंदाज देखील या ठिकाणी आपण पाहतोय आल्या पावले माघारी परतलाय. संख्या 1 ने पुढे सरसले. सामन्यामध्ये तसं पाहिलं तर औपचारिकता बाकी राहिले, मात्र कमबॅक देखील होऊ शकतोय. अजूनही 3 चेंडू 24 धाव्यांची गरज. अगदी कोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी जर पाहिला लेग बिफोरचं या ठिकाणी शिकार ठरलाय. फलंदाज पंचांचं बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद. फलंदाज पुन्हा एक बाद होऊन मैदानाच्या बाहेर. दोन चेंडू शिल्लक आहे. 2 मध्ये 24 धाव्यांची गरज. फलंदाज कुमार आलाय. फलंदाज 2 चेंडू मध्ये 24 धाव्यांची या ठिकाणी गरज आहे. या 24 धावा पाहिल्या तशा अवघड आहेत, कारण 2 चेंडूमध्ये 12 धावा येऊ शकत आहेत. परंतु एखादा खराब चेंडू नो जर पडला तर पहा पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न राहिला होता. शॉर्ट थर्डमॅनमध्ये शत्रशः काय सिंगलदा कंप्लीट गेली. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या या ठिकाणी आपण पाहिले पुन्हा एकदा आपण पाहिलं सपोल मारण्याचा प्रयत्न. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चौकार येतोय. सामना मात्र या ठिकाणी पाहिला जिंकलाय तो म्हणजे LP ग्रुप